या बैठकीचं निमंत्रण किंवा जे नियोजन आहे ते येत्या 20 तारखेला आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा तळेगाव दाभाडे या शहरामध्ये नगर परिषदेची इमारत असेल, लोणावळा शहरातील पोलीस स्टेशनच्या इमारती, वडेश्वर गावातील आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेची इमारत, काही फुलांची भूमिपूजन, लोकार्पण, लोणावळा लायन टायगर पॉइंट इथपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचा 180 कोटी रुपयाच्या रस्त्याचं भूमिपूजन, अशा जवळपास 550 ते 600 कोटी रुपयाच्या कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे। आणि काही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भातून कार्यकर्त्यांच्या भावना देखील होत्या की आपण चर्चा केली पाहिजे, सर्वांना एकत्रित बोलवलं पाहिजे, म्हणजे आजची बैठक या ठिकाणी संपन्न होती। व्यासपीठावर सर्वच पक्षातील ज्येष्ठ श्रेष्ठ असतील, मोठ्या संख्येने उपस्थित वडीलधारी माझ्या माय भगिनी, सहकारी बांधवांनो आणि पत्रकार मित्रांनो, 9:30 वाजल्यापासून अनेक जण या ठिकाणी येऊन बसलेत आणि आज निमंत्रण किती मिळालं माहित नाही, परंतु निमंत्रणापेक्षा जेवढ्या तेवढेच बाहेर बसले आणि जे बसलेले आहेत मी त्यांच्या आल्यापासून चेहरे पाहतोय की इच्छुक कोण कोण आहेत येणाऱ्या पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला, ग्रामपंचायतीला, नगरपालिकेला, आणि ते इच्छुक पहिल्या लाईनीत दरवेळेला बसणारे ते माग फार शेवटला जाऊन बसले। मी तर संतोषराव बघितलं, तुम्ही कुठं बसलाय? संतोषराव हापरला ना शेवटला, तो दरवेळेला कुठं असतो? इच्छुक पुढे बसलाय तो तर तिकडं। आणि आता कसं आहे, महिनाभर आता आपल्या हातात आहे, त्यामुळे तुम्ही काही काळजीच करू नका। कोण कोण इच्छुक जे आपल्याला मागे त्रास देत होते, जे पुढे येऊन बसायचे, मला बोलायचं नाही, माझं नाव घेतलं नाही, ते आता मागे ठीक आहे, गमतीला जाऊ द्या। परंतु जरी इच्छुक कार्यकर्ता असला किंवा पदाधिकारी असला तर त्यात गैर नाही, पण पक्षाची मात्र तुम्हाला गरज आहे हे मात्र तुम्हाला विसरता कामा नये, हे मात्र आणि पक्षाशिवाय तुम्ही ना ग्रामपंचायत, ना पंचायत समिती, ना जिल्हा परिषद, ना नगरसेवक नगरपालिकेचे होऊ शकत, हे मात्र मला आजच्या मेळाव्यातून पहिला तुम्हाला संदेश द्यायचा। अनेक चर्चा होत होत्या मगाशी, आता प्रदीप दादांनी, गणेश भाऊंनी सांगितलं, मी आता परत त्याच्यात जाणार नाही, परंतु आपल्याला निवडणुकीला सामोरं जात असताना आमदार या नात्यानं माझी भूमिका काय आहे यावरती तुम्हा सर्वांचं लक्ष आणि इतर पक्षातल्या देखील मंडळींचं जाणीवपूर्वक लक्ष असतं। म्हणून मला माझी भूमिका स्पष्ट करत असताना माझ्या पक्षाचं हित कशात आहे, माझ्या कार्यकर्त्याचं हित कशामध्ये आहे, माझ्या सर्वसमावेशक समाजाला, धर्माला बरोबर घेऊन हा तालुका एक संघ कसा राहील याचा विचार करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आपल्या सगळ्यांनाच, मला आणि तुम्हाला सर्वांना सामोरे जायचे। मग मागील काही दिवसापासून आपण चर्चा ऐकल्या, सोशल मीडियातून माझे काही वक्तव्य ऐकले। मागील 2-2.5 महिन्यापूर्वी आपण खरं तर निवडणुकीचं कुठलंही बिगुल वाजलं नव्हतं, परंतु चित्र दिसत होतं की येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये निवडणुका जाहीर होऊ शकतात। सुप्रीम कोर्टाचे निर्णय देखील तेवढे धडाधड यायला सुरुवात झाली आणि ज्या वेळेला निवडणूक येईल त्यावेळेला आयत्या वेळेत आपण पुढली भूमिका बजावणं किंवा भूमिका जाहीर करणं, पुढला निर्णय घेणं हे पक्षावरती, कार्यकर्त्यावरती किंवा महायुती म्हणून समोरच्यांवरती लागतोय किंवा आपण राजकीय स्ट्रॅटेजी म्हणून बोलतोय असं कुणाच्या मनात यायला नको, म्हणून आम्ही तळेगाव दाभाडे शहरातल्या संतोष दाभाडे पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक भूमिका जाहीर केली
की आम्ही मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ चिन्हाचा आमदार असताना देखील आम्ही घड्याळ हा किंवा आमचा पक्ष बाजूला ठेवून सर्वजणांना एकत्र घ्यायची तयारी दाखवली आणि त्यातून पहिला निर्णय घेतला की जाऊ दे, आपल्या तळेगावमध्ये नगराध्यक्ष आपल्या विचाराचा नसला तरी आपण ते स्वीकारू, परंतु गावामध्ये वातावरण चांगलं होईल, गावामध्ये शांतता येईल, गावात एकोपा येईल, गावात विकास कामांना अधिकचा निधी. जर तळेगाव म्हणत असताना सगळेच नेते तळेगावातले प्रमुख आहेत, मग तळेगावातल्याच मंडळींनी जर हा विचार केला तर तळेगाव शहर हे देखील एक चांगलं मॉडेल म्हणून आपल्याला उभं करता येईल. आणि त्या विचारातून आम्ही सर्वजण गेले आम्ही निर्णय केला आणि संतोष भाऊ दाभाडेंना सांगितलं, तुम्ही जर उमेदवार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. आरक्षण नव्हतं आणि त्यानंतर काही प्रतिक्रिया समोरच्यांनी द्यायला सुरुवात केली की आम्ही आमचा उमेदवार ठरवू, आम्ही पक्ष निर्णय घेऊ, आम्ही कमळ आणू आणि आम्हाला जे करायचं ते आम्ही आमच्या पद्धतीनं करू. अशी ज्या वेळेला समोरच्यांनी भूमिका घेतली त्यावेळेला सुद्धा मी पुन्हा निरोप पाठवले की तुम्ही पक्ष करू नका. ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि त्या सगळ्या हालचालीमध्ये त्या घडामोडीमध्ये एका बाजूला बावनकुळे साहेब होते, एका बाजूला तटकरे साहेब राष्ट्रवादीचे प्रांत अध्यक्ष म्हणून होते, तसाच तटकरे साहेबांच्या बाजूला मी होतो आणि बावनकुळे साहेबांच्या बाजूला बाळाभाऊ भेगडे होते आणि आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत चर्चा करत होतो. जर समजा सुनील शेळकेला महायुती म्हणून राष्ट्रवादीचं घड्याळ मिळाले, ती जागा मावळला सुटली, पण तुम्हाला त्याचं काम करायचं नसेल, तुमचे कार्यकर्ते पदाधिकारी ऐकत नाही, ही जर तुमची भूमिका असेल तर तुम्ही कमळ घ्या, तुम्ही कमळावरती उमेदवाराला निवडणुकीला सामोरे न्या. मी तिथे होकार दिला की आपण खेळाडू वृत्तीनं जे होईल ते होईल. जर उद्या आमदार घड्याळाच्या चिन्हावरचा राष्ट्रवादीचा होईल किंवा भाजपचा कमळाच्या चिन्हावरचा आमदार होईल, परंतु त्यामध्ये आपण काहीतरी निर्णय केला पाहिजे. आणि त्यावेळेला बावनकुळे साहेबांनी रवींद्र आप्पा भेगडेंची उमेदवारी जाहीर केली आणि सांगितलं की तू उद्या पुण्याला कुठल्या कार्यकर्त्याला पाठव, जिल्हा अध्यक्षांकडे एबी फॉर्म तुला देतो, तू कमळ चिन्हावरचा उमेदवार म्हणून जाहीर करा. त्यावेळेला यांनी कमळ बाजूला ठेवलं आणि आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कमळाची का आठवण आली, हाच मला या मेळाव्यातून समोरच्याला देखील प्रश्न विचारायचा आहे. कारण आज आमची ताकद असताना, आमच्या कार्यकर्त्यांचं मोठं बळ संघटन असताना सुद्धा आम्ही घड्याळ बाजूला ठेवतो. याच्यात आम्हाला आमचा नेता विचारला नाही, याच्यात आमचे कार्यकर्ते आम्हाला विचारला नाही, पण तरी आम्ही विचार हाच केला की आपल्याला जर गावाचा गाव पण टिकवायचा असेल, तालुक्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, अनेक मंत्र्यांकडनं जर निधी आपल्या तालुक्यात आणायचा असेल तर राजकारण, पक्षपात, मतभेद बाजूला ठेवा आणि एकत्र व्हा. परंतु काही मंडळींना जाणीवपूर्वक या तालुक्यामध्ये राजकारणाची दिशा वेगळ्या बाजूला न्यायची. आज राजकारण करत असताना बाळाभाऊ देखील 2 वेळा आमदार म्हणून काम केलं, स्वर्गीय भेगडे साहेबांनी केलं, बापटे साहेबांनी केलं, सगळ्यांनी केलं. मी आज 2 तरुण आता आमदार म्हणून काम करतो. परंतु आपण कुठेतरी मतभेद बाजूला ठेवले पाहिजे, कधीतरी कटुता संपवली पाहिजे. आपल्या मतभेदातून, आपल्या संघर्षातून गावाला, तालुक्याला किती दिवस वेठी धरायचं, हा सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या मनातला प्रश्न आहे. हा सुद्धा प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याच्या मनातला प्रश्न आहे. मग आपण जर गावाला गावपण द्यायची भूमिका ठेवत असेल किंवा निर्णय घेत असेल तर अशा वेळेला 2 पाऊल पुढे मागे करायला काय हरकत आहे. मग कमळावरचाच उमेदवार पाहिजे, त्यांना पक्ष पाहिजे. मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, माझ्या सहकार्यांना, माझ्या बांधवांना, माझ्या आया बहिणींना, वडीलधाऱ्या मंडळींना, पक्षातल्या नेते मंडळी सांगतो, एकच निर्णय फक्त माझा तुम्ही ऐकावा विनंतीपूर्वक. विधानसभेच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता जो आपल्या मागं, पक्षामागं, महायुतीच्या मागं उमेदवार म्हणून माझ्या मागे जो ढाल म्हणून उभा राहिला, तो जर कार्यकर्ता नगर परिषदेच्या
रिंगणामध्ये भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार म्हणून आला किंवा पंचायत समितीला आला तर त्या ठिकाणी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण उमेदवार देऊ नका, हीच आपली युती समजून आपण त्यांना पाठिंबा द्यावा, एवढी माहिती विनंती. एवढंच फक्त मला माझ्यासाठी ऐकावं. मग कोण एखादे 2-4 येतील ते येतील, त्या ठिकाणी आपल्याला थोडी फक्त भूमिका बजावावी लागेल. मग इतर ठिकाणी युती होऊ अगर न होऊ आपले उमेदवार तयार आहेत. आपल्याकडे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, ग्रामपंचायतीचे आहेत, नगरपालिकेचे आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे आहेत. मी कालही नाणे मावळच्या मेळाव्यामध्ये दीपक अण्णाजी बोलून दाखवलं आणि आजही सांगतो, येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये युती म्हणून आपण जरी असतो तर जिल्हा परिषदेची एकही जागा आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माहितीच्या कुठल्याही पक्षाला, भारतीय जनता पक्षाला तर नाहीच नाही देणार. पंचायत समितीला जर आपल्याला वाटलं की नाही ठीक आहे संपतंय, एखाद्या 2 जागेवर 3 जागेवरती जर तुम्ही सांगितलं तर तो निर्णयापर्यंत जाऊ, नाही तर तोही निर्णय मला मान्य नाही. कारण आपल्याकडे पंचायत समितीवर तेवढे ताकदीचे तुल्यबळ तोलामोलाचे उमेदवार आहेत. मग आपल्याकडे एवढे चांगले उमेदवार असताना नगरपालिकेला तीच परिस्थिती आहे. आता भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात नाही तळेगाव पुरतं कशाला बोलतात, तालुक्याचं बोला. अहो म्हणत पहिले तळेगावचं मिटवा, तळेगावचं निपटा. तळेगावच्या आपली मंडळी सांगतायत की तुला काय तालुक्यात गोंधळ घालायचा घाल, तळेगावचा आमचा मला मिटू दे. मी तुम्हाला अधिकार दिले, बाबूलालबाई, बबन भाऊ, सुरेश भाऊ, अशोक मामा, मी तुम्हाला सगळ्यांसमोर सांगतो तळेगावचे सर्वस्वी अधिकार मी तुम्हाला दिले आहेत. सुरेश भाऊ तुम्ही अध्यक्षात पवार, तुम्ही बसून जर ते मिटत असेल तर मिटवा, माझी कुठली हरकत नाही. परंतु जो उमेदवार आपण जाहीर केला त्याच्या मागे मात्र आपल्याला शब्द बदलायचा नाही, त्याच्या मागे ताकद करायचं. माझी फक्त एवढीच तुम्हाला विनंती की आपण तळेगावचं ज्या वेळेला मिटवतो, लोणावळ्यात मिटवा सांगितलं ठीक आहे, लोणावळ्यातही 2 पाऊल पुढे येतो, पण लोणावळ्यामध्ये 2 व्यक्ती भाजपच्या बाजूला ठेवले तर सगळी सहकार्य आपल्यासोबत द्यायला पाहिजे. आणि जर त्या दोघांसाठी तुम्ही अख्ख्या लोणावळ्यातल्या भारतीय जनता पक्षाला किंवा इतरांना सुद्धा वेठी धरत असेल तो लोणावळ्यामध्ये कुणी ऐकायला तयार नाही. त्याच पद्धतीनं आगामी काळामध्ये वडगाव असेल किंवा इतर ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जाताना सगळ्यात जास्त ताकदवान आपण आहोत, आपला पक्ष आहे हे तुम्ही सांगण्यापेक्षा सर्वसामान्य गावातली मायबाप जनता सुद्धा आता सांगायला लागलेली आहे. आणि याचा आनंद नक्की आपल्याला आहे की मागच्या 2019 पासून तर आजपर्यंत आपण जी काही कामं केली त्या कामांच्या जोरावरती आपल्या मागे ही जनता विश्वासात उभी आहे. जिल्हा परिषद उमेदवार आपले निवडून आणले पाहिजे, येणार आहेत. हे कशासाठी काय पद मिळवायला नाही की अधिकचा निधी माझ्या प्रत्येक गटामध्ये कसा आणता येईल. कारण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असणार आहे, ही काळ्या कागदावरती पांढरी. पंचायत समितीला तुमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे. मगाशी मी आपल्याला विचारलं, मला आपण तुम्ही कधी होता पंचायत समितीला उपसभापती होता? मी तेव्हा मला वाटते मी काय कॉलेजला गेलो नाही, पण तेव्हा याचा होतो. हा म्हणून मी कॉलेजच्या वयात होतो, म्हणजे मी 10वी झाली होती माझी तेव्हा. आप्पा उपसभापती सुपे नाना होते, शंकर नाना, गणपतदादा शेडगे होते. तेव्हा मला मावळाच्या फिरून होती देते आमचे. आता फिरायला माझा मोकळा लागलो. तर आपण ज्या वेळेला म्हणजे 97 नंतर ना आपले पंचायत समितीमध्ये सभापती उपसभापती बघायला मिळाला नाही. काही चिठ्ठ्यांवरती आपले एक सीट त्यावेळेला नव्हतं, भरपूर होतं ना, दीपक अण्णा होता, चंद्रकांत आप्पा होते. तर त्यावेळेला आपली पंचायत समिती चिठ्ठीवरनं आपला सभापती उपसभापती गेला. यावेळेला चिठ्ठी मावळची सर्वसामान्य जनतेने काढलेली आहे. पंचायत समितीवरती आपला सभापती फसणार म्हणजे फसणार, याबाबत कुणी मनात शंका नका. आणि काम करताना फक्त एवढीच विनंती आहे की आपण सभापती बसतोय, आमदार सांगितलंय, जिल्हा परिषद आपले होत्या, काळजी करायचं आहे, नगरपालिका येते, आमदार सांगतो ते खरं होतंय. म्हणजे काहीच्या मनात असं येईल की आमदारनी काय ते समोरच्या आता म्हणायला लागल्यात ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड करीतो, ईव्हीएम मध्ये गडबड करीतो, पण म्हणतो नाही त्याच्याकडे जादू आहे. अजून काय बरं नवीन नाव बोलायला मला
हा देव पण मला तुमचं पाय पाडायचं काय? हा देवापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहे का काय? हा देवानंतर ही आहे, देवानंतर माझे आईबाप आहे, आईबापानंतर ही आहे, तुम्ही नाहीये. त्यामुळे तुमच्या कशाला पाया पडायला येईल? आणि मग देव करतो. अजून आपल्या खिशात मी पैसा ना कोण बटपा. जर मी जादूटोणा करतो, जर मी ईव्हीएम मशीन हॅक करतो, तर मग माझ्या नादाला लागता कशाला? तुम्हाला माहिती न पडणार आहे. गेला सोडून तुम्ही. माझा ताप कमी, तुमचा ताप कमी. अहो मी पहिल्यापासून सांगितलं, मी आमदार झाल्यापासून आजही मला कुणी सांगितलं किंवा आमच्या इकडचं गटार तुटले, गटार भरतय, तरी मी गटरी बघायला लागतो. आता हे जर माझ्या हातात लिंबू असेल तर यांना कधी कळायचं? मी काम करताना आमदार म्हणून कधी टुमकी लावली नाही. गावागावामध्ये, कॉलन्यांमध्ये, वाड्यापाड्यावरती आपण जी कामं केली ना, ही कामच आपली जादू आहे. दुसरी जादू काही नाही आपल्याकडे. हे कुणालाही सांगण्याची आवश्यकता नाही. तळेगावचा सर्वे मागच्या 2 दिवसापूर्वी आला, मी तोही जाहीर करतो. त्यामध्ये 50-55% नागरिकांची भूमिका अशी आहे की आमदाराच्या उमेदवाराच्या मागे उभं राहायचं म्हणजे आपली कामं होती. 20-25% राष्ट्रवादी मुले आणि 25% ते 26% फक्त भाजपवाली मंडळी काही भागामध्ये उभे. 75% जर आज तळेगाव दाभाडे शहरात आपल्याला कौल असून सुद्धा जर आपण भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष करत असेल आणि यांना जर चांगल्या तासात माती कालवायची असेल तर तुम्ही कालवा. आणि कुणाचं ऐकून? तुकाराम माकारांचं एजंटाचं ऐकून? हा वेळेने माझा चाललाय. तुम्हाला 20 वर्ष या तालुक्याने डोक्यावर घेतलेलं आहे. आज जर तालुक्याचा तुम्हाला सर्वांगीण विकास पाहायचा असेल तर तुकाराम माकारांचं ऐकून आणि 2-4 बगल बच्चे ठेवून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करता. मी 10 महिने झाले तोंड गप्प ठेवले. मलाही काढता येतं, मलाही दाखवता येतं. शासकीय निधी तुम्ही कुठं वापरला, कशासाठी वापरला, कोणासाठी वापरला? जिथं शासकीय फंड आला पण तिथं कामच नाही झालं, हेच मला दाखवता येतं. कुणाच्या जमिनी, कुठल्या समाजाच्या जमिनी कशा ऑर्डर करून तुमच्या नावावर केल्या मला हे दाखवता येतं. पण मी बोलून दाखवत नाही, मी सांगत नाही. जाऊ दे तुमचं, तुम्हाला लकला बासू दे. परंतु आज आमच्या नेत्यावर तुम्ही टीका टिप्पणी करणार, आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असाल तर होऊ द्या. आता ही दिवाळी झालं, मी पण फटाके वाजवायला सुरुवात करतो. खबर ऐकायचं. हा एक कार्यकर्ता आपला पदाधिकारी कधी सीएम साहेबांच्या विरोधात स्टेटमेंट करत नाही. जर कोणी केलं तर लगेच फोन करून सांगतो, या असलं चालणार नाही आपल्याला. मग आपण आपला धर्मयुतीचा पाळतो, आपण आपल्या तालुक्याचा एकोपा जपण्याचा प्रयत्न करतो. आणि हे पुढल्या तुकाराम माकार आणि एजंटांच्या नावाखाली किंवा यांच्या सांगण्यावरून जर आपल्या पक्षाची, आपल्या आमदाराची जर बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हालाही उत्तर द्यायला पुरावेची आहे. एवढं मात्र तुम्हाला माझा इशारा समजा किंवा अजून काय समजायचे समजा. परंतु आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीला सामोरे जाताना देवा काय पण पुढे आरक्षण आपणच काढल्या, आरक्षण पण मीच काढल्या ना. हा ते राहिलं सांगायचं मग. हा आरक्षण आपण काढल्या तर आपली ती निवडून निवडून काढलं, तशीच काढलं. अरे बाबा मीडियावाल्या मी आपल्या गमतीने म्हणतो ना, तिने बातमीला अरे सांगतोय. हे असे माझ्यावरती आरोप केले जातात, हे मला सांगायचं. जेव्हा भाऊ गायकवाड आज आपल्या एसटी समाजाचं आरक्षण आलं, परंतु सगळ्यात ताकदवार उमेदवार म्हणून
पहिल्यापासून असलेला देवाभाऊ गायकवाड होता, जे कोणी 100% होता. आज या तुला कसा न्याय द्यायचा बघतो पण जरा ते खर्च बघ जरा आपण. देवाभाऊ आहे, मनोज भाऊ आहे, संतोष भाऊ आहे, दीपक अण्णा आहे, अजून कोणी प्रशांत भाऊ आहे, संपतराव आहे, अजून नितीनलाल आहे. पाडून बघते तुम्ही एवढे. नाही भेटली तर नाही भेटली उमेदवारी का नाही घ्यायचं म्हणा. म्हणा नाही भेटली तर नाही भेटली म्हणजे आपण मोठे म्हणतो म्हण बरं बोला नाही राव. कुणाचं नाव राहिला असं माफ करा, पण सगळंच बोलाचे आहेत. जिथं जिथं ज्यांना न्याय देता येईल तेवढा न्याय द्यायची भूमिका घेऊ. काही ठिकाणी ओबीसीचं आरक्षण पडलं, काही ठिकाणी एसटीचं आरक्षण पडलं, काही ठिकाणी एसटीचं आरक्षण पडलं. जिथं पुरुष इच्छुक होते तिथं महिलांचं आरक्षण पडलं. महिलांचं आरक्षण जसं निघालं तसं मी इतका मनाला आनंद व्यक्त करत होतो, इतका आनंद व्यक्त करत होतो की ज्या आया बहिणींनी मला आमदार केला ना, आज त्याचा व्हायचं आहे. पण तुम्ही आज समजू नका आता अन्न आहे, अन्नाच्या मागून असं नाही, असं अजिबात नाही. उद्या आपली सुकाणू समिती, कार्ड कमिटी तुमच्या मुलाखती घेणार, त्यावेळेला पूर्णपणे चांगला अभ्यास करून या. त्याचं कागदावरती लिहून आणता काही अभ्यास झाला असं नाही, तोंडपाठ असलं पाहिजे. आपलं मतदान किती, आपल्या गावात किती आहे, गावाच्या बाहेर किती आहे, कुठल्या समाजाचं किती आहे, आपल्या नात्यागोत्यातलं किती आहे, आपल्या पक्षाचं कट्टर मतदान किती आहे, आपल्या विरोधातले किती आहेत, याची व्यवस्थित आकडेवारी तुमच्या हातात असली पाहिजे. पूर्णपणे अभ्यास तुमचा असला पाहिजे. नाहीतर मी आहे नाही, मी ते गाव अध्यक्षाला विचारतो, नाही माझ्या विभागाध्यक्षाला माहिती आहे, तुमच्या उमेदवाराला त्याच दिवशी कट करून टाकायचा. जर त्याचा अभ्यास नसेल तर त्याचा करायचं काय. कुणाच्या जीवावरती तुम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य होण्याचे स्वप्न बघू नका. स्वतःची सुद्धा तेवढी कर्तृत्व ताकद असली पाहिजे. प्रदीप दादाने जे मागाशी सांगितलं की एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता आपला आहे, पैशाच्या जीवावरती प्रदीप दादा असं मी सांगितलं असतं, मावळात पैशावरती मतदान देतात, हा पहिला समज डोक्याचा गैरसमज डोक्यातला काढा. कुणी काय दिलं तरी सरळच घेतात. मी सांगितलं जो द्या उसकाने सोडू नका, पण जे तुमच्या डोक्याने तेच करा, बिंदास करतात. कारण आज गेले होते त्यांना कुणी विचारत नाही, त्यामुळे पैशावरती मावळातली लोक मतदान करतात असं कुणी समजू नका. कारण आता बस देवदर्शनाला निघाल्या, खेळ रंगला पैठणीचा, पुढे अजून काही निघालं निघू द्या. मी सांगितलं फुल एन्जॉय करा, अजिबात काळजी करू नका. पण ही 5 वर्ष असेल तुमच्या मागे कोण राहणार आहेत हे मी तुम्हाला सांगेन. त्यानंतर मग त्यांनी आता कार्यक्रम घेतले त्यांचा कार्यक्रम लावा. कारण आपल्या माग ही मायबाप जनता आहे, तोपर्यंत आपण बी खचत नाही. आपल्याला काळजी करायचं कारणच नाही. आपल्याला सांगण्याचा बाबांनो काही अर्थ मी गमतीने सांगतोय, काही सिरियसली सांगतोय. या मागे माझा उद्देश फक्त एवढा आहे की ही संधी आहे, ही माझ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सन्मान देण्याची संधी आहे. आणि या संधीतून तुम्हाला कसं पुढं पुढं न्याय देता येईल तो देण्याची भूमिका आम्ही सगळ्याच पक्षातल्या नेते मंडळीच्या आहे. अण्णा तुम्ही पण तयारी दे ना, बी तयारी दे, साहेबरावांना बी तयारी दे, अजून पण माझ्या बायकोनं पण नाव झेडपीला लावून घेतलेले. मग आता काय हा मला द्या ना उमेदवारी विनंती आहे. आजच्या 1 वाजायला आलाय, परंतु काही सूचना या ठिकाणी करायच्या होत्या. किती झाली तरी ठीक आहे, नाही झाली तरी आपल्याला त्या पद्धतीने पुढे जायचंय. एवढं मात्र 100% आपण आजच्या निर्णयावरती आलोय. आणि दीपावलीच्या मी सकाळी आज बबन भाऊंची पण चर्चा केली की बाबा आपण उमेदवारांच्या बाबतीत काय निर्णय घेतला पाहिजे. तर भाऊनी सांगितले की आपली सुकाणू समिती आणि जे विभागाची कोर कमिटी केलेली आहे त्या कोर कमिटीचा निर्णय सुकाणू समितीला येईल आणि त्यानंतर सुकाणू समिती
उमेदवार जाहीर करतील एकत्रितपणानं. म्हणून आपण मला भेटायला आता अजिबात येऊ नका. मला जो भेटा येईल तरी जमून झालं की आमदार आपला कार्यक्रम लावणार, आपल्याला काय उमेदवारी देणार नाही. माझ्या कोर कमिटीला ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना नेमलेला आहे त्या कोर कमिटीला भेटा. सर्वेवाली टीम काम करते, त्यांचा रिपोर्ट येऊ द्या आणि सुकाणी समितीनंतर निर्णय घेईल. परंतु दिवाळीच्या पाडव्याला आपण पहिली यादी मात्र जाहीर करतो, एवढं मात्र नक्की. हे देखील मला सांगायचं. आणि बाकीच्या घडामोडी ज्या काय होतील त्या मी सातत्याने मीडियाच्या माध्यमातून सांगेन. परंतु 20 तारखेला आदरणीय अजितदादा गावामध्ये आपल्या शहरामध्ये तालुक्यात येत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीला दादांना प्रचाराला सांगितलं, नाही आले दादा तरी काही हरकत नाही, दादाही नव्हते आले. आणि विधानसभेची निवडणूक झाल्यावरती वर्षभरानंतर पहिल्यांदा दादा तालुक्यात येत आहेत. येताना पहिले गणेश भाऊनीचे कुठल्या तरी मॉर्जित 5 मिनिटाचं उद्घाटन करून भाऊचे व्यवस्था नागरिकत्व संस्थेचं उद्घाटन 4 वाजता करून 4:30 वाजता आपल्या खाली कार्यक्रमाच्या ठिकाणी येतील. तर कार्यक्रमाच्या ठिकाणी येताना कार्यकर्त्यांना सरकारने विनंती आहे की आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत येऊ नका. बोर्ड घेऊन एकच वादा, आता ठरलंय, आता झालंय, असं काय प्रदर्शन करून कुणी येऊ नका. ज्याला कुणाला शक्ती प्रदर्शन करायचंय त्यांनी रोडवरती या. मारुती मंदिर पासून ज्या वेळेला आपली मिरवणूक सुरू होईल त्या मिरवणुकीत मोठ्या ताकदीनं या. नाहीतर कार्यक्रम सुरू असताना, भाषण सुरू असताना इंट्र्या मी पण मारायचं. आता एंट्री फिरायला बदलले, खेळ बदलले. इंट्र्या काय मारायच्या त्या रोडवरती मारा, मंडपात काय मारू नका. तर मंडपात कारण सगळ्याच पक्षातले नेते मंडळी तिथं असणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे काही मंत्रिमंडळातले नेते या ठिकाणी येणार आहेत. मी शिंदे साहेबांना, खासदार साहेबांना सुद्धा निमंत्रित केले, ते देखील असणार. त्यामुळं त्या कार्यक्रमाला कुठलं पक्षीय रंग नको. आपल्याला दादांचं समर्थन करण्याकरता किंवा दादांचं स्वागत करण्याकरता जर यायचंय तर मोठ्या ताकदीने या. रस्त्यावरती 4 वाजता तयारी द्या. आणि इच्छुकांना, कार्यकर्त्यांना माझ्या जीवाभावाच्या सहकार्यानं सांगतो, जीनची पॅन्ट आणि शर्ट घालून अजिबात यायचं नाही. तुम्ही कुणी मांडपाला सांगितलं का मी मांडपाला वर्गणी गोळा करा? कुणाला सांगितलं का दादाचे बॅनर लावा? सगळं तुमच्या फोटो सगळं लावतो, पण कुर्ते घालून मात्र नक्की या. आणि कुर्त्याला कोणाकडे नसतील तर जे इच्छुक आहेत आणि माझ्या आया बहिणी जर तुम्हाला जर पैठणी नसतील, ज्या महिला इच्छुक आहेत, मला फक्त सांगा अण्णा माझ्याकडे पैठणी नाहीये, कुंडी फक्त तेवढं सांगा, मी 3 तू इच्छुक आहे, 2-2, 3-3 पैठणी भेटतील. तसे कुर्ते बी 2-2, 3-3 भेटतील आपल्याला. काही ठिकाणी 4 पण भेटतील ना, तेवढे इच्छुक आहे आपल्याकडं. त्यामुळं कुर्ते घालून रुबाबात आलं पाहिजे. कारण तालुक्यात येताना आपला नेता जेवढा रुबाबदार आहे तेवढा माळव तालुक्यातला माझा सर्वसामान्य कार्यकर्ता देखील रुबाबदार आहे. मला एवढा संदेश आली होता. घरात भाजी भाकरी खाऊ पण बाहेर रुबाबात राहा. आपली पहिल्याहून धरलेले लहानपणापासून ते घरात बांधले तुम्ही, बाहेर मी घरात काही करणार, बाहेर रुबाबात राहील. कर्ज झालं की मी गाड्या घेतो, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, आता सगळ्याच गोष्टी उलटून सांगत नाही. खाजगीत कधी आपण चिंतन बैठकीला बसतो की सांगत जाईल. पण आम्हाला माझ्या सहकार्यानं, वडीलधाऱ्यांना एवढं सांगायचंय, वर्षभराचा कालावधी आज आमदार म्हणून माझा पूर्ण होताना माझ्या 6 वर्षाच्या कारकिर्दीतल्या पहिलीच ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक संपन्न होते. जेवढी तुमच्या दृष्टीनं महत्वाची आहे तेवढीच माझ्या सुद्धा दृष्टीनं महत्वाची आहे. म्हणून आपले मतभेद बाजूला ठेवून आपले जे काही बाजूला गेलेले त्यांना एकत्रितपणानं कसं घेता येईल किंवा आपल्या सोबत इतरांना कसं घेता येईल त्या सर्वांना घेऊन आपण उद्याची वाटचाल करूया. एवढेच मी तुम्हाला मनापासून विनंती करतो. आपल्या सर्वांना दीपावलीच्या देखील मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. भारतीय जनता पक्षातून आज राष्ट्रवादीत काही पदाधिकारी यायचे, थोडं तुम्ही थांबवलं होतं, काय आले नाही पुढे. 20 तारखेनंतर आपण प्रवेशाला सुरुवात करतोय. तर ते प्रवेश सुद्धा घ्यायचा कार्यक्रम या ठिकाणी जिल्हाध्यक्ष होते, पण मी म्हणलं 20 तारखेपर्यंत थांबू. 20 तारखेनंतर ते अनेक जण आपल्या सोबत यायला येऊ पाहतायत. तर गावागावामध्ये अशा ठिकाणी आपला संघर्ष किंवा आपल्यात नको असा विचार न करता आपल्या सोबत जेवढे आपल्याला जुळून घेता येईल
जेवढ्यांना जोडता येईल तेवढं जोडावं एवढं तुम्हाला आवाहन करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.